जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। सर आयज 18 इंडिपेंडन्स डे बीजेपीच्या ऑफिसान तुम्ही फ्लॅग होस्ट केल्ले आहा, तुमकां कितें सांगचें दिसता? पहिले म्हणजे समेस्ताक 80वो स्वातंत्र्य दिनाच्यो उनवणीत परबी आयज आमी 80वो स्वातंत्र्य दिन साजरो करता। भारत देशाक 1947 स्वातंत्र्य मेळ्ळें आनी तेन्नाच्यान फक्त फ्रिडम न्ही पूण एक देशाच्या प्रती आमचे एक भावना आमी ह्या दिसांतल्यान व्यक्त करता। हांव सगळ्या कडेन मागता की हे एक निमित्त धरून आमच्या देशा खातीर आमच्यो ज्यो ड्युटीज आसा त्यो आमी पूर्णपणे पार पाडया। आमचे कडेन जे जाता तितलें आमी देशा खातीर करया। आयज आमी भारतीय जनता पार्टीच्या पणजे कार्यालयांत हांगा जमिल्ले आसा। आमचे सगळ्या कार्यालयांनी आयज आमी आमचो स्वतंत्रता दिन साजरो करता। हातूंत 3 डिस्ट्रिक्ट कार्यालयां आसतलीं, प्रत्येक मंडळाची कार्यालय आसतलीं, प्रत्येक आमदाराचें कार्यालय आसतलें। हे सगळे कडेन हो दिन आयज आमी व्हडा दबाज्यान साजरो करतात। सर हर घर तिरंगा ह्या ऑपॉर्च्युनिटीन सगळ्यांक घरा कडेन आपलो फ्लॅग होस्ट करपाक मेळटा, देशाचो फ्लॅग। सर हाचेर तुमकां कितें सांगचें दिसता? माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीचें एक स्वप्न आशिल्लें की तिरंगा हो प्रत्येक घरांत फडकावपाक जाय आनी ताका लागून हो तिरंग्याचो म्हणजे ध्वजाचो जो कोड आसता सो 3 दीस तो रिलॅक्स करता। 3 दीस म्हणजे 13 तारखेक सकाळच्यान तो आयज 15 तारीख सांज पर्यंत आमकां हो ध्वज आमचो भारत देशाचो अभिमान आमकां प्रत्येकाच्या घराघराचेर हर घर तिरंगा हर मन तिरंगा ह्या आमी उद्घोशान आमी तो ध्वज फडकायतात। आनी म्हाका खरेंच बरें दिसता की प्रत्येक घरा प्रत्येक भारतीय एक प्राऊड फिलींग येवन तो ध्वज आपण सगळे फॅमिलीक घेवन तो फडकायता। सर हो 18 इंडिपेंडन्स दीस जावन आहा, तुमकां युथान कितें मेसेज आसतलो? 80वो इंडिपेंडन्स डे 80वो स्वातंत्र्यता दिन म्हणजे हाजो एक अर्थ जाता की एक कंप्लीट जनरेशन जाचो जन्म 1947च्या आसपास जाला तो आयज 80 वर्सां पूर्ण करता। खुबशे जाण आमच्या मदीं त्या पिळयेचे हयात ना आनी म्हणून म्हाका दिसता एक जी कंप्लीट जनरेशन आमच्या स्वातंत्र्या खातीर जे तेन्ना आशिल्लें ते आमच्या मदीं ना जायत हळू कमी जायत गेला। पूण त्याच बरोबर नवे पिळयेन आयज भारत देशाचो एक अभिमानपूर्वक सिटीजन जावपाचो एक बरो मोग आयला आनी म्हणून म्हाका दिसता की ह्या निमित्यान आमी सगळे जाण म्हणजे जेन झी आसतले, जेन अल्फा आसतले, जेन एक्स आसतले आनी ताजे पयलींचे जनरेशन आसतली सगळीं जाण भारत देशाच्या भवितव्या खातीर आमचे मोदींचें स्वप्न 2047 विकसीत भारत करपाचें हे स्वप्न सगळे जाण मेळून पुराय करतले अशी हांव पूर्ण आशा बाळगतां आनी डेफिनेटली हे स्वप्न जातलें हे हांव मोखूय धरतां। सर वंदे मातरम पॅट्रियोटीक सॉंग 150 इयर जाल्लें आहा, हाचेर तुमकां कशें पळयता आनी कितें सांगचें दिसता तुमकां? वंदे मातरम हे एक प्रत्येक भारतीयाचें एक स्वाभिमान जागोवपी एक गाणें आसा। म्हणजे भारत मातेक म्हणजे जगभरान आमी जर पळयत जाल्यार खंयच्याच देशान देशाक माता म्हणना, फादर म्हणला, पण आमी भारत देश आमी भारतीय आमच्या देशाक एक माता मानता। एक वुमन सेंट्रीक देश आसा, स्त्री प्रथम ह्याय तत्वाचेर आमी वागता आनी म्हणून म्हाका दिसता की वंदे मातरम हांगा 150 वर्सां जाल्लीं आसा नॅशनल सॉंग म्हणून ताका आयज आमच्या सरकारान ऑनरय केला। त्या निमित्यान ताका रुल्स रेग्युलेशन्स लावन म्हणजे ताजो जर अपमान जायत जाल्यार ताजेरय कारवाई करपाचें हें केलां। म्हणून म्हाका दिसता की एक अत्यंत बरें सॉंग म्हणजे नॅशनल सॉंग ताका आपल्या प्रतीन एक बरें स्थान मेळिल्लें आसा।